तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणामध्ये ईडीनं तिसरं पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय। त्यामध्ये 3 नावं वाढवण्यात आली आहेत। आमदार रोहित पवार, मेसर्स बारामती ॲग्रो लिमिटेड आणि राजेंद्र इंगवले यांची नावं 9 जुलै 2025 ला वाढवण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे। त्यांच्यावर कथित मनी लॉन्ड्रिंगचे आरोप ठेवण्यात आलेत। या प्रकरणामध्ये ईडीनं आधीच एक मुख्य आरोपपत्र आणि 2 पुरवणी आरोपपत्र दाखल केली आहेत। त्यामध्ये एकूण 14 जणांना आरोपी ठरवण्यात आलंय। या प्रकरणी विशेष न्यायालयानं तिघांना समन्स बजावत 21 ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले। ऑगस्ट महिन्यामध्ये 21 का 23ला मला कोर्टामध्ये हजर होण्यासाठी सांगितलेलं आहे। त्यामुळे ऑगस्ट आता सुरू व्हायचं आहे अजून। तो झाल्यानंतर जेव्हा 21, 22, 23 तारीख येईल तेव्हा मी तिथं कोर्टामध्ये जाणार आहे। ईडीच्या कार्यालयामध्ये मला जेव्हा बोलवलं होतं तेव्हा मी तिथं 2दा गेलो। मी त्यांना म्हणालो की तिसऱ्यांदा बोलवायचं असेल तरी तिसऱ्यांदा येतो, पण ईडीने मला नाही माझ्या अधिकाऱ्यांना तिथं बोलवलं, कारण त्या केसमध्ये कुठंच काय नाही आहे। न्यायदेवतेवर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे आणि न्यायदेवतेवर विश्वास असल्यामुळे कुठेतरी आता कोर्टाच्या माध्यमातून मला न्याय मिळेल असा विश्वास आणि आत्मविश्वास माझ्यासारख्यामध्ये आहे।